सर्व लोकांमध्ये जाणारे, सर्वांशी मिसळणारे, विकासाची कास धरणारे, सर्व वर्धा लोकसभेयांना दिल्लीमध्ये आपलं हक्काचं घर आहे असं वाटणारे, क्षणाक्षणाला सगळ्यांना उपलब्ध होणारे आपले भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय रामदासजी तडस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाविजय 2024च्या या संकल्प यात्रेकरिता या ठिकाणी उमेदवारी भरण्याकरिता आलेले तुमचे आमचे सर्वेचे नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित खासदार अनिलजी बोंडे साहेब, पंकज भोयरजी, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुबोध मोहितेजी, हिंगणघाटचे आमदार समीर कुनावरजी, दादारावजी केजीजी, प्रताप अडसरजी, रामदासजी आंबेडकर, अशोक शिंदेजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील गफाडजी, या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे विजय अगलावीजी, आमचे मित्र आशिषजी देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे कवाडी गटाचे रवींद्र दारुंडेजी, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनींनो, गेल्या 5 वर्षापासून आपण बूथ स्तरावर मेहनत करत आहे आणि या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या मतदारसंघासाठी, या देशासाठी जे काही आव्हान केलं, जे 10 वर्षांच्या कार्यकालामध्ये काम झालं, ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावापर्यंत पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. ही निवडणूक देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं, देश कोण चालू शकते, या निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचं आहे. या देशाच्या 140 करोड जनतेनं ठरवलं का पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हाती हा देश द्यायचा. हा लोकसभा मतदारसंघ 2014 आणि 2021 मध्ये फार मोठ्या फरकानं आपण निवडून दिला. कधी नाही एवढं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. कधी काही आपण पाहत होतो, सेवाग्राम विकास आराखडा असो, की या ठिकाणचा ज्या विकासाचं काम होतं दुर्लक्ष झालं होतं. 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ हा बाजूला सारण्याचं काम केलं. 2014 मध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि कधी ना एवढा निधी या लोकसभा मतदारसंघामध्ये आला, ज्या मतदारसंघामध्ये कधी काही आम्ही एखादी रोड पाहत होतो, त्या मतदारसंघात 16 नॅशनल हायवे रोड झाले. 2060 वर्षाच्या कार्यकालामध्ये फक्त 1 नॅशनल हायवे रोड या मतदारसंघामध्ये होता. साहेब या ठिकाणी काम करत असताना लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन गडकरी साहेबांच्या हस्ते झालं आणि शिंदेला लॉजिस्टिक पार्कून त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थ्यांना काम मिळणार आहे. मी तर आपल्याला त्याहीपेक्षा सांगतो की या मतदारसंघामध्ये या युवकाला काम देण्याकरिता देवळीची एमआयडीसी असो, शिंदे असो, कारंजाची एमआयडीसी असो, या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे. कधी काही आपण वर्धा नांदेडचं नाव ऐकत होतो,
परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या पोर्टलवर 2015 मध्ये वर्धा नांदेड घेतला आणि 2024 मध्ये वर्धा कळंबचा पहिली हिरवी झेंडी या रेल्वे लाईनला दाखवली. असे अनेक कामं या मतदारसंघात झाली. उडान पूल असो, नॅशनल हायवे रोड असो, छोटे छोटे उद्योगधंदे असो, या माध्यमातून या मतदारसंघाचं काम आम्ही सातत्याने 10 वर्षाच्या कार्यकालावधी करत. या ठिकाणी मी साहेब आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या काळात एक चांगला मोठा उद्योग या ठिकाणी आणावा, ज्यामुळे अनेक युवकाला या ठिकाणी काम. या ठिकाणी विकास फार झाला. विकासाच्या माध्यमातून एक गाव एक शहर या ठिकाणी राहिलं नाही आणि जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत पाण्याची टाकी असो, पाईपलाईन असो, हे करण्याचं काम या ठिकाणी झालं आहे. मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. 2014 पासून तर आतापर्यंत आपण पुढे फार मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाच्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं. एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम संसदेत असो की गाव पातळीपर्यंत असो, आणि मनोज साहेब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पिढी सक्षम आहे. आमचे आमदार सक्षम आहे. वरुडमध्ये आमचे बोंडे साहेब आहे आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी तिसऱ्यांदा निवडणुकीला समोर जात आहे. मला विश्वास आहे की मी पुन्हाही या ठिकाणी प्रचंड बहुमतानं निवडून येऊन या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्याकरिता आपण सज्ज होऊ. जय हिंद. अब की बार 400 पार. महाराष्ट्र प्रदेशाचे लाडके भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना मी आमंत्रित करतो. मला माहिती आहे तुम्ही फार उन्हातून आले आहे, त्यामुळे जरा थोडी ऊर्जा आपण देऊ. तर दोन्ही हात वर करून भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, आपले लोकप्रिय महायुतीचे उमेदवार माननीय खासदार रामदास तळसजी, आपले खासदार अनिल बोंडेजी, माननीय आमदार पंकज भोयरजी, आमदार समीर पुनावारजी, आमदार दादाराव केचेजी, आमदार प्रसाद अडसडजी, आमदार रामदास आंबेडकरजी, शिवसेनेचे नेते अशोकराव शिंदेजी, आपले जिल्हाध्यक्ष सुनीलजी गफाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय सुबोध मोहितेजी, भारतीय जनता पक्षाचे नेते ओबीसी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख माननीय आशिष देशमुखजी, राजेश खराज सराफ, गणेशजी इखार, माननीय विजय आकलावेजी, व्यासपीठावर उपस्थित माननीय उदयजी मेघे, ईश्वरजी बाळगुदे, उपस्थित सर्व पदाधिकारी. अकोल्याला पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजींना वर्ध्याचा आता फॉर्म भरून तिकडे जायचं आहे, पण खास करून माननीय रामदास तळसजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आणि आता उमेदवारी अर्ज भरून आमचे सर्व महायुतीचे नेते या ठिकाणी आले आहेत. आपला जिल्हा हा महात्मा गांधींची भूमी आहे आणि महात्मा गांधीजींनी जो संदेश दिला शांतीचा, आपल्या सर्वांनी या वर्धा नगरीचं, आपल्या या जिल्ह्याचं नाव या संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी ठेवण्याकरता आपण सर्वांनीच या ठिकाणी मुख्य भूमिका निभावली आहे. खरं तर मला रामदासजी तळस यांचं अभिनंदन करायचं आहे.
रामदासजी तळस यांनी, मी काल देवेंद्रजी थोडा रामदासजी तळस यांनी 10 वर्षात काय काय केलं, लोकसभेमध्ये मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये रामदासजींनी काय काय केलं, काय काय विकासाची भूमिका देशाच्या संसदेमध्ये मांडली, कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर रामदासजींनी केंद्राच्या सरकारमध्ये फॉलोअप केला, तर मला अभिमान वाटतो की 1035 प्रश्न रामदासजींनी मागच्या 10 वर्षामध्ये वर्धा लोकसभेचे त्या ठिकाणी मांडले. त्याची मी काल प्रिंट घेतली आहे. मलाही वाटलं नव्हतं की रामदासजी एवढे संयमी आहेत. मी त्यांना जेव्हा भेटतो, तुम्ही भेटता, रामदासजी सारखा संयमी खासदार या देशामध्ये आपण त्यांचा संयमी खासदार म्हणून ओळख आहे, पण आक्रमकपणे 1035च्या वर प्रश्न मांडणारा एक चांगला खासदार म्हणून रामदासजीची ओळख दिल्लीच्या संसदेमध्ये झाली आहे, याचाही अभिमान मला आहे. काल मी बघितलं, माननीय देवेंद्रजी त्यांनी 113 चर्चेमध्ये भाग घेतलाय. लोकसभेमध्ये 113 चर्चामध्ये भाग घेतलाय. 113 चर्चा, देशाच्या अनेक विकासाच्या चर्चा, विदर्भाच्या विकासाच्या साऱ्या योजना रामदासजींनी राबवल्या. आयुष्यमान भारतचं कार्ड घरोघरी पोहोचलं पाहिजे याकरता काम केलं. आमच्या व्यासपीठाचे सर्व नेते घरोघरी आयुष्यमान कार्ड पाठवत होते आणि सोबतच लोकांना, गरीब माणसाला अन्न भेटलं पाहिजे याकरताही रामदासजींनी मोठ्या प्रमाणावर गरीब माणसाकरता काम केलं. परवा तर माननीय मोदीजींनी जाहीर केलं की 2029 पर्यंत या देशातल्या 80 कोटी लोकांना गरीब कल्याणाच्या माध्यमातून, रेशनच्या माध्यमातून जे अन्न मिळणार आहे, वर्धा लोकसभेच्याही सर्व गरीब माणसांना 2029 पर्यंत गरीब लोकांना अन्न देण्याची योजना मोदीजींनी केली आणि रामदासजींनी ठरवलं आहे की या सर्व योजनेचा लाभ आपल्या गरीब लोकांना मिळाला पाहिजे, रेशनच्या दुकानातून अन्न मिळालं पाहिजे. मी माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आभार मानतो. विदर्भाचा सुपुत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आज उपमुख्यमंत्री म्हणून आपण जर विचार केला, देवेंद्रजी जेव्हा जेव्हा तुम्ही वर्ध्यामध्ये आले आहे, विकासाचं राजकारण करूनच तुम्ही वर्धा लोकसभेत काम केलं आहे. आज बघा, समृद्धी महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहेत, शक्तीपीठ महामार्गाचे जनक देवेंद्रजी आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जनक देवेंद्रजी आहे, 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा भेटला पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे, लेख लाडली योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये महिलांना मिळाले पाहिजे याचे जनक देवेंद्रजी आहे. आणि विदर्भाच्या विकासाचा महामेरू म्हणून मी तुम्हाला 100 प्रश्न मांडू शकतो. या विदर्भाला आणि मराठवाड्याला 15 लक्ष शेतकऱ्याला वीज कनेक्शन देणारे कोण आहे? तर माननीय देवेंद्र फडणवीसजी आहे. आणि म्हणून देवेंद्रजी करता एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. देवेंद्रजी, आपण विकासाचे महामेरू म्हणून या विदर्भाकरता नितीनजी आणि तुम्ही या विदर्भाला नेहमीच समोर ठेवला आहे. देशामध्ये मान्य नितीनजींनी या विदर्भाला समोर ठेवण्याचं काम केलं. आपण या ठिकाणी महाराष्ट्रात समोर ठेवण्याचं काम केलं. पण काल कुणीतरी आलं आणि पुन्हा राजकारण करून गेलं. शरद पवारजी, तुम्ही काल वर्ध्यामध्ये आले, नागपूरमध्ये आले, एकही शब्द विकासावर बोलले नाही. देवेंद्रजीवर टीका करून गेले, मोदीजीवर टीका करून गेले. बंधूंनो, जेव्हा विकास सांगता येत नाही, जेव्हा विकासाचा रस्ता सांगता येत नाही, जेव्हा तुम्ही केलेलं काम सांगता येत नाही, तर काहीतरी बोलावं म्हणून राजकारण करून जावं लागतं. याबद्दल माननीय देवेंद्रजी बोलतील, मला या ठिकाणी जास्त वेळ नाही आहे. पण आपण सर्वांना 26 तारखेला आपल्या सर्व लोकांना विकासाच्या मोदीजींच्या गॅरंटीवर एक मत देण्याकरता काम करायचं आहे. मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलाय, विकासाची गॅरंटी मोदीजींनी घेतलाय, गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. वर्धा लोकसभेच्या, मोर्शी लोकसभेच्या या सर्व भागामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याची गॅरंटी घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी 26 तारखेला जी मतदान आपण कराल, मी तर म्हणेल रामदासजींनी जे मतं घेतले ते कर्ज म्हणून घेतले होते आणि मताचं कर्ज मान्य रामदासजींनी एक काम करून परत करण्याचा प्रयत्न केला. माझा दावा नाही की सारे प्रश्न सुटले, पण रामदासजींनी आपलं आयुष्य पूर्ण दिलं
आणि म्हणून मोदीजीच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. गरीब कल्याणाची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. मध्यम वर्गाच्या कल्याणाची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. स्त्री शक्तीला सन्मान करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे केवळ मोदीजी आणि मोदीजीच विकासाची गॅरंटी घेऊ शकतात. हे तुम्हाला मान्य आहे की नाही मान्य आहे? जरा जोरात वर का हात वर करून सांगा, विकासाची गॅरंटी कोण घेऊ शकतं? विकासाची गॅरंटी कोण घेऊ शकतं? विकसित भारताची गॅरंटी कोण घेऊ शकतं? विकासाचा संकल्प करणारे कोण? जर जोरात मागचे जरा आपले सर्व जरा एवढा मोठ्या प्रमाणात महिला हात वर करताय, मागचे विकासाचा संकल्प करणारे कोण आहे? पारदर्शक व्यवस्थेचा प्रयत्न कोणी केला? भ्रष्टाचार मुक्त शासन कोणी दिलं? जगासमोर भारताची भूमिका कोणी मांडली? जनतेचा सन्मान कोणी केला? जनतेचा विश्वास कोणी संपादन केला? आणि सबका साथ सबका विकास कोणी केला? आणि म्हणून 26 तारखेला काय कराल? 26 तारखेला काय कराल? 26 तारखेला काय कराल? अशी जोराने बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, रामदासजीचं नुकसान होईल. एवढ्या जोराने बटन दाबा की काल जे लोक या ठिकाणी फोकनाळ आले होते त्यांना 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे. देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहे, 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे. देवेंद्रजी विकास देणार आहे, राजकारण करणाऱ्याला 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे. तुम्ही 440 व्होल्टचा करंट लावाल का? लावाल का? सर्वांना विनंती करतो की रामदासजीला आतापर्यंत जेवढं मतदान झालं त्यापेक्षाही जास्त मतदान 26 तारखेला आपण करावं एवढीच विनंती करतो. आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोला भारत माता की. देवेंद्र जी तुम आगे बढ़ो, रामनाथ जी तुम आगे बढ़ो. जय श्री राम. मी माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. भारत माता की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार, 10 वर्ष खासदार म्हणून ज्यांनी उत्तम काम केलं आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा 5 वर्ष मोदीजींच्या टीम मध्ये खासदार म्हणून जे निवडून जाणार आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके रामदास तडसजी यांचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपले राज्याचे अतिशय धडाडीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित खासदार अनिल बोंडेजी, आमदार पंकज भोयरजी, समीर भाऊ कुणावारजी, दादारावजी केचे, प्रतापजी अडसड, रामदासजी आंबटकर, अशोकजी उईके, शिवसेनेचे नेते अशोकजी शिंदे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुबोधजी मोहिते, सुनीलजी गफाट, जयप्रकाशजी गुप्ता, आशिषजी देशमुख, जगदीश भाऊ गुप्ता, राजेशजी सराफ, गणेशजी खार, विजयजी आगलावे, शरदजी शहारे, ईश्वर बाळबुधे, सरिताताई गाखरे, सुरेश भाऊ वाघमारे, सुमितजी वानखेडे, सुधीरजी दिवे, राजेशजी बकाणे, राणाजी रणनवरे, परिमलजी कांबळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या हॉलमध्ये जेवढे लोक बसले आहेत त्यापेक्षा जास्त लोक बाजूच्या पेंडॉलमध्ये बसले आहेत. ते मला पाहू शकतात पण मी त्यांना पाहू शकत नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा बाजूच्या पेंडॉलमधल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो.
आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो आहोत. काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो, नगरपालिका जिंकलो, नगर परिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला. जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं, त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं. म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू. काय अवस्था आली आहे. काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार, बरं हद्दपार तर केलं, पण उमेदवारच सापडे ना. उमेदवाराचा शोध चालू झाला, कोणी उभं राहायलाच तयार नव्हतं. मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला. तेही माझे मित्रच आहेत. मला हे माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही, तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं. पण काही हरकत नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहेत. लोकशाही आहे, प्रत्येकाने लढलं पाहिजे. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. आमच्या रामदास तडसजींनी गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली. लोकसभेत असो, लोकसभेच्या बाहेर असो, सामान्य माणसात ते फिरत राहिले. हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता. रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय. आणि तसेही रामदासजी पैलवान आहेत आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहिती आहे त्यांनी? इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं, शरद पवारांच्या कब्जात होती. आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तडस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली. सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्यावर जाऊ नका. वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे, गेल्या 2 निवडणुका रामदास तडसजींना 53% मतं मिळाली आहेत. यावेळेस तर मोदीजींची सुनामी आहे. मागच्या काळात लाट होती, आता लाट नाही आहे, आता सुनामी आहे. त्यामुळे रामदासजी आता 60% मतं आपल्याला घ्यावेच लागतील. आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि मोदीजी का नाम, रामदासजी का काम, अब की बार 400 पार और तड़सजी 60 के पार, 60% के पार. आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी 10 वर्षामध्ये देशाचं चित्र बदललं. गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला. आणि आश्चर्य बघा, जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले की मोदीजींनी जादू नेमकी काय केली. जगात याची चर्चा आहे. 10 वर्षामध्ये
या देशामध्ये 25 कोटी गरीब, 25 कोटी हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही, की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत 11व्या व्यवस्थेवरनं 5व्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो. ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत. मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी मी केली, पण मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली. या ठिकाणी गरीबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली. गरीबाला घर दिलं, गरीबाला शौचालय दिलं, गरीबाला गॅस दिला, गरीबाला लाईट दिले, गरीबाच्या घरी पाणी दिलं. मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 50 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे. 50 कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले 25 कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत. या देशात 25 कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत. आणि तुम्ही तडस साहेब लक्षात ठेवा, आता तुम्हाला तिकीट मिळालं, पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका. या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेल्या आहेत, बाकी सगळे पुरुष बसले आहेत. आता तुमची सद्दी संपली आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं 33% लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि 33% विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील. आत्तापासून सवय करा, एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा, नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही. आज 3 राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं, सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार, भाजपचा पराजय होणार, पण त्यांना नारी शक्तीची ताकदच माहिती नव्हती. त्यामुळे नारी शक्ती अशी मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली की 3 राज्यामध्ये इतर पक्षांचा सुपडा साफ, काँग्रेसचा सुपडा साफ आपण केला. आणि आता हीच नारी शक्ती मोदीजींना 400 पार घेऊन जाणार आहे ना, नक्की हीच नारी शक्ती घेऊन जाणार आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोदीजींनी काम केलं. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस 5 कोटी घरं बांधले जातात, ज्यावेळी 11 कोटी शौचालय बांधले जातात, ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये नळ पोचतो, प्रत्येक घरात वीज पोचते, या प्रत्येक कामामध्ये त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. ज्यावेळेस गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतके हायवे तयार होतात, इतके पूल तयार होतात, देशामध्ये इतके रेल्वे तयार होतात, या प्रत्येक गोष्टीमुळे रोजगाराची निर्मिती होते. मोदीजींनी अशी गुंतवणूक केली की ज्या गुंतवणुकीतून देशाचा विकास झाला, ज्यातनं रोजगाराची निर्मिती झाली आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगातली 5वी अर्थव्यवस्था झाली. आणि आता मोदीजींनी सांगितलंय, मोदी की गॅरंटी है तीसरी बार सरकार आएगी तो दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था ये भारत बनेगा. जगातली 3री आर्थिक महाशक्ती भारत बनणार आहे. 3री आर्थिक महासत्तेचा अर्थ काय आहे? आर्थिक महासत्ता बनणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे काय? प्रत्येकाला संधी प्राप्त होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे रोजगाराची निर्मिती होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे मूलभूत सोयी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे देशाच्या तिजोरीत पैसा येणं. आणि मोदीजींकडे पैसा आला तर मोदीजी केवळ गरीब मध्यमवर्गीय यांचाच विचार करतात, महिला आदिवासी दलित यांचाच विचार करतात, ओबीसी गरीब शेतकरी यांचाच विचार मोदीजी करतात.
हा सगळा पैसा या समूहाच्या कल्याणाकरता या ठिकाणी मोदीजी लावतील. आणि आपल्याला माहिती आहे, मोदीजी की गॅरंटी आने गॅरंटी की गॅरंटी, अशा प्रकारची गॅरंटी आपल्याला मोदीजींनी दिली आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, शेवटी ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही विधानसभेची नाही, हे देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी देशाचा नेता आपण निवडतोय. रामदास तडसांना हे वोट नाहीये, हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे. समोरच्या पक्षाचं वोट हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे. आता त्यांच्याकडे तर प्रश्न असा आहे, त्यांची कुठली आघाडी, इंडिया आघाडी तयार झाली. इंडिया आघाडी, ही इंडिया आघाडी कशी आहे? या इंडिया आघाडीमध्ये 25 त्या ठिकाणी पक्ष आहेत आणि 25 पक्ष केवळ इंजिन आहेत, याला डब्बा एकही नाही आहे. आपली गाडी कशी आहे? आपल्या महायुतीमध्ये, आपल्या एनडीए मध्ये आपले मोदीजी इंजिन आहे, बाकी सगळे बोग्या आहेत आणि सगळ्या बोग्यांमध्ये सामान्य माणसाला बसायची व्यवस्था आहे. पण हे 25 पक्ष केवळ इंजिन आहेत. इंजिनामध्ये इंजिनच्या ड्रायव्हर शिवाय कोणालाही बसता येत नाही. आणि हे 25-26 इंजिन वेगवेगळ्या दिशेने निघालेले आहेत. आणि यातलं मुख्य इंजिन कोणतं याचा निर्णय झालेला नाही, कारण प्रत्येक पक्षाचा ड्रायव्हर म्हणतो माझंच इंजिन हे पक्क इंजिन आहे. त्यामुळे एक इंजिनला दिल्लीकडे ओढतं, दुसरं चेन्नईकडे ओढतं, तिसरं बंगालकडे ओढतं, चौथं युपीला ओढतं, पाचवं बिहारकडे ओढतं. त्यामुळे ही गाडी कुठेही जाऊ शकत नाही. विकासाची गाडी फक्त आणि फक्त मोदीजींकडे आहे. विकासाचं इंजिन हे केवळ मोदीजींचं आहे. मोदीजींच्या विकासाच्या गाडीत बसायचं असेल तर रामदास तडसांच्या कमळाची बटन दाबली की आपलं तिकीट पक्क, मोदीजींच्या गाडीतली एंट्री ही आपली त्या ठिकाणी पक्की होणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल मला सांगा. मोदीजीशिवाय कोणी नेता होऊ शकतो? कोणी होऊ शकतो? आज देशाचे नाही, मोदीजी वैश्विक नेते झाले आहेत, वैश्विक नेते. आपण सगळ्यांनी बघितलं, G20च्या वेळी जगातले सगळे देश म्हणाले मोदीजी तुम्ही नेतृत्व करा. आफ्रिकेचे देश म्हणाले आमचे नेते मोदीजी आहेत. आणि जगातल्या सगळ्या देशांनी त्या ठिकाणी मोदीजींना समर्थन दिलं. मोदीजींनी काय करून दाखवलं? गांधीजींचा जिल्हा आहे म्हणून सांगतो, दिल्लीच्या गांधीजींच्या समाधीवर त्या ठिकाणी जगातले सगळे नेते मोदीजींनी एकत्रित केले आणि जगातल्या सगळ्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी गांधीजींचं अभिवादन केलं आणि त्यांना त्या ठिकाणी आदरांजली वाहिली. एक प्रकारचं वैश्विक नेतृत्व मोदीजींनी तयार केलं. आज जगाच्या पाठीवर भारताशिवाय जगाची कल्पना करता येत नाही असं आता जगातले नेते म्हणतात. हा कणखरपणा या देशामध्ये मोदीजींशिवाय कोण दाखवू शकतं? आज चीन असेल, पाकिस्तान असेल, आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. ही हिंमत कोणाची आहे? ही केवळ मोदीजींची आहे. नाहीतर तोही काळ आपण पाहिला मनमोहन सिंगजींचा, ज्या काळामध्ये पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्ब विस्फोट करायचा आणि आम्ही काय करायचो? आम्ही केवळ युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्यांचा निषेध करायचो, मग तीव्र निषेध करायचो, मग अतितीव्र निषेध करायचो. आपला निषेध संपत नाही तर दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. मोदीजींनी सांगितलं आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पाकिस्तानमध्ये घुसून आम्ही तुमचा निपात करू शकतो. आता पाकिस्तान आणि चीनची हिंमत नाही भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची. हे मोदीजींनी करून दाखवलं. आज भारताला कुठल्या उंचीवर नेलाय? आपलं चंद्रयान हे त्या ठिकाणी चंद्रावर उतरलं तर भारत पहिला देश झाला की ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवलं. आज आपलं आदित्य L1 हा उपग्रह सूर्यापाशी पोहोचला तर जगातला पहिला देश भारत झाला
की ज्यांनी सूर्याच्या ऑर्बिटमध्ये आपला उपग्रह नेला. बंधू भगिनींनो, हा ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर वैश्विक नेतृत्व लागतं. एक असं नेतृत्व जे पलीकडचं पाहू शकतं, एक असं नेतृत्व जे भारताला विकसित करू शकतं. आणि विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी घेतलेली आहे. 2047 सालचा विकसित भारत मोदीजी तयार करणार आहेत. आणि बंधू भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं गेले 10 वर्ष तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. हा पिक्चर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणारे 5 वर्ष भारताचं परिवर्तन करणारे, ट्रान्सफॉर्मिंग अशा प्रकारचे 5 वर्ष आहेत. भारतातल्या सामान्य माणसाला, भारतातल्या शेतकऱ्याला, भारतातल्या युवांना स्थैर्य देणारं अशा प्रकारचे 5 वर्ष असणार आहे. आपल्या सगळ्यांना अधिकारिता देणारे 5 वर्ष असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, या निवडणुकीमध्ये जसं अर्जुनाला त्या ठिकाणी एकच गोष्ट दिसत होती, माशाचा डोळा, तसं आपल्याला एकच गोष्ट दिसली पाहिजे, ती म्हणजे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री. आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आपल्यासोबत शिवसेना आहे, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपल्यासोबत रिपाई आहे, आपल्यासोबत रासपा आहे, आपल्यासोबत रयत क्रांती आहे, आपल्यासोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी एकत्रित आहेत. आपण सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता या महाराष्ट्रातनं आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून आपण खासदारांची संख्या देणार आहोत. आणि या संख्येमध्ये वर्धेकर हे रामदासजींची हॅट्रिक या ठिकाणी निश्चितपणे करतील, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, याच्यानंतर रॅली देखील होणार आहे. बावनकुळे साहेबांना आणि मला अकोल्याचा फॉर्म भरायला जायचा आहे, म्हणून मंचावरच्या इतर नेत्यांची, आमदारांची भाषणं देखील झालेली नाहीत, पण रॅलीत सगळे उपस्थित राहणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एक अभूतपूर्व रॅली वर्धाकरांनी पाहिली नाही अशी फॉर्म भरण्याची रॅली आज आपण या ठिकाणी काढावी, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. देवेंद्र जी आगे बढ़ो.